सनराइज संघाने आपल्या इम्पॅक्ट प्लेअरचं नाव जाहीर केलेलं आहे. मनीष कांडळकर हे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून राहतील. आता बघायचं आपल्याला की ते कोणाच्या बद्दल इम्पॅक्ट प्लेअर राहणार आहेत. हा नवीन 11 खेळाडूंव्यतिरिक्त एक खेळाडू जो राखीव असतो, जो कुठल्याही क्षणी आत येऊन पुन्हा दुसऱ्या खेळाडूच्या बदली खेळू शकतो, हा निर्णय पूर्णतः त्या संघ व्यवस्थापनाचा असेल. फक्त त्यांनी सामना चालू व्हायच्या आधी आपला इम्पॅक्ट प्लेअर घोषित करायचा आहे की हा आमचा इम्पॅक्ट प्लेअर असेल. घोषित केला नसेल तर त्याला इम्पॅक्ट प्लेअरची संधी दिली जाणार नाही. जो संघ आपला इम्पॅक्ट प्लेअर घोषित करेल त्याच संघाला इम्पॅक्ट प्लेअर ची मुभा देण्यात येणार आहे. रायझिंग स्टार वर्सेस माफ करा सनराइज 11 वर्सेस 158 छावा ग्रुप. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. सनराइज 11 आणि 158 छावा ग्रुप दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. बॉलर नेम काय? रुपेश. आरुफ. फुलटॉस पद्धतीचे चेंडू उंच असा मारे फटका निश्चित झेल होऊ शकते का? झेल मात्र होऊ शकली नाही आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितच होता आणि पंचांचा नोचा इशारा. फलंदाजीसाठी गेलेले सलामीचे फलंदाज विठ्ठल आणि सागर. सागर स्ट्राईकवर करतो. सागर पहिला चेंडू नोचा इशारा, फ्री हिट. अरुप यांचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. चेंडू मात्र निर्धाव जाते पण एक धाव मात्र चोटी घेतो लेग बाय स्वरूपात. धावसंख्येद्वार धावसंख्या होते ती 3 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. माफ करा माफ करा 4 धावा. आरुप यांचा पुढचा चेंडू आणि पंच दोन्ही समांतर करतायत. स्वेअर चेंडूचा इशारा. या धावेनेशी धावसंख्येद्वार धावसंख्या होती 5 अशी. आरुप यांचा पुढचा चेंडू. विठ्ठल यांच्यासाठी शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका निश्चित. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. आरुप यांचा पुढचा चेंडू विठ्ठल यांच्यासाठी. उंच मारलेला फटका झेल होऊ शकते का? नीचे झेल होऊ शकली असती. झेल मात्र सोडतोय आणि मात्र पुरेपूर संधी मात्र देतोय विठ्ठलला, कारण की विठ्ठल मध्ये ताकद तेवढी आहे मोठे फटके मारण्याची. खेळाडू कितीही चांगला असू दे, एक चान्स तरी नक्कीच देतो. 1 शॉट मात्र म्हणजे आता इथे एकच धाव मिळू शकते. एका धावे धावसंख्येद्वार धावसंख्या होती ती 8 अशी. राजू ब्रदर्स अचूक असे निर्णय अंपायरिंग मध्ये. भरपूर स्पर्धेचा अनुभव. पण कव्हरच्या दिशेने मारलेला फटका निश्चितच विठ्ठल यांच्या बॅट मधून निघाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विठ्ठल यांची सर्व चेंडूवरती मोठे फटके मारण्याची आवश्यकता नसते, कारण की सिंगल डबलचा पण गेम होऊ शकतो हे या मैदानावरती दाखवून देतो तो मात्र विठ्ठल. धावसंख्या होती ती 10 अशी. 0 गड्यांच्या मोबदल्यात. आरुप यांचा पुढचा चेंडू. विठ्ठल यांच्यासाठी पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव जातोय. खराब असं यष्टीरक्षक मानावं लागतंय पण एकही धाव नाही. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होती ती 10 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. कमबॅक करतो तो मात्र आरुप. गोलंदाज आरुप आणि इथे मात्र शतक मात्र संपतंय आणि गोलंदाजीचा भार सांभाळतोय संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं असं प्रथमेश. विठ्ठल आणि सागर यांच्यामध्ये थोडीशी चर्चा होते की येणाऱ्या गोलंदाजीमध्ये
काय फटकेबाजी करावी लागेल का की 10चा रन रेट घेऊन पुढे चालावं लागेल? कारण ह्या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल 78 रन चेस करत असताना अयशस्वी ठरला होता तो लॉयर संघ. प्रथमेश गोलंदाजी मार्फत प्रथमेश सागरांच्या थोडासा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एकदा पूर्ण दुसऱ्या वेळेसाठी प्रयत्न. विठ्ठल मात्र आपली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण करतो आणि 2 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 12 अशी. म्हणजे अजूनपर्यंत या इनिंग मध्ये एकही मोठा फटका आलेला नाही. एक संधी मात्र विठ्ठलला मिळाली होती. त्या संधीचं सोनं करू शकेल का विठ्ठल हे बघायचं आहे. दुसरं शतक प्रगतीपथावरती. विक्रम थोडस सफल होऊन शॉर्टलाईन पद्धतीचे चेंडू उंच असा फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा झेल सुटते. निश्चितच तो क्षेत्ररक्षक आरूप असू शकतो. म्हणजे आता इथेही संधी मिळाली आहे ती सागरला. म्हणजे सागरला एक संधी आणि विठ्ठलला एक संधी. या संधीचं सोनं करू शकतील का विठ्ठल आणि सागर? कॅच ऑफ द मॅच नक्कीच असू शकते. पण प्रत्येक मोठा खेळाडू किती पण असू दे एक संधी मात्र नक्की देतो. स्वेअर चेंडूचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 15 अशी. थोडासा ऑफ स्टिकच्या दिशेने सफल होऊन खेळताना फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा 9चा इशारा आणि या 9 धावेवरती एक चोरटी धाव मिळवतोय तो मात्र सागर. आणि फ्री हिट आणि ती फ्री हिटची संधी मिळते ती मात्र विठ्ठलला. +1 धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 17 अशी. प्रथमेश थोडासा अडचणीत सापडतोय. विठ्ठल यांचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र जातोय तो थर्डमॅनच्या दिशेने. एक धावेवरती समाधान. या एके धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 18 अशी. 0 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही मोठे फटके आले नाहीत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठे फटके मारण्याची ताकद मात्र विठ्ठल आणि सागर यांच्यामध्ये आहे. प्रथमेशांचा पुढचा चेंडू थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू उंच असा मला फटका. निश्चितच झेल होऊ शकते आणि आता मात्र झेल बाद. झेल बाद होतोय. पंचांचा आउट. झेल बाद होते आणि मात्र सागरला तंबूत परतावं लागतंय आणि सागर यांची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज रुपेश. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते ती 18 अशी. एका गाड्याच्या मोबदल्यात. एक संधी तर नक्कीच मिळाली होती सागरला पण त्या संधीचं सोनं करू शकला नाही. पण मात्र इथे दुसऱ्या उत्तुंग असं मारल्या फटक्यावरती झेलबाद होऊन तंबूत परततो तो मात्र सागर. त्याचप्रमाणे या मैदानामध्ये अशी छोटी छोटी क्षणचित्र टिपण्याचं काम मात्र फोटोग्राफर करतोय. त्याचप्रमाणे युनिक युट्यूब लाईव्ह चॅनल घर बसल्या तुम्ही या सामन्यांचा आस्वाद घेऊ शकता. सुंदर अशी क्लिअरिटी अचूक असं गुणलेखन हे पाहू शकता. आणि हंपर म्हणून काम पाहतात राजू ब्रदर्स. अतिशय भरपूर स्पर्धेचा अनुभव या अंपायर कडे आहेत. प्रथमेशांचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज फुलटॉस पद्धतीचा चेंडू निश्चितच सीमा रेषेकडे एक क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागतं इथे. क्षेत्ररक्षक 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 20 अशी. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो रुपेश. प्रथमेश तो रुपेश. उंच मारला फटका. चेंडूचा आकार लिंबू सारखा होतोय आणि मात्र झेल होऊ शकली असती आणि मात्र इथे 4 धावा. पंचांचा 4 धावांचा इशारा. सूर्य थोडासा डोळ्यावर आल्या कारणाने आरुबांना चेंडू दिसला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि चेंडू मात्र सरळ जातो 4 धाव्यानिशी. या 4 धाव्यानिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 24 अशी. एका गाड्याच्या मोबदल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 24 अशी. म्हणजे अजूनपर्यंत
सुंदरसे फलंदाजी मानावी लागते 158 छावा ग्रुप संघाची 12चा रन रेट घेऊन पुढे सरसावत असताना शिवाईच्या मैदानावर चालू असलेली स्पर्धा एलिगंट प्रीमियर लीग 2025 हा महासंग्राम क्रिकेटचा महासंग्राम चौथा सामना हा सनराइज 11 वर्सेस 158 छावा ग्रुप गोलंदाज नेम नितीन सुंदर पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका एक धाव मिळून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता दुसरी धाव पूर्ण होते धाव संख्या 26 अशी आता मात्र स्ट्राईक वर एक धडाकेबाज फलंदाज विठ्ठल फरक मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता उत्तुंग मारलेला फटका सर 6 धावांसाठी 6 धावांची धाव संख्या होती ती 32 फ्लॅट षटकार विठ्ठल यांच्या बॅट मधून मी आधीच सांगितलं होतं फलंदाज किती मोठा असू दे एक संधी निश्चितच देतो आणि त्या संधीचं तुम्ही जर सोनं केला नाही तर तो मात्र त्या संधीचं सोनं मात्र फलंदाज नक्की घेतो तो तुम्ही आता पाहू शकता या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा चेंडू सरळ येतोय मिळवण्याच्या दिशेने 4 धावेसाठी म्हणजे एका चेंडूवरती फ्लॅट षटकार दुसऱ्या चेंडूवरती एक टप्पा चौकार या टोटल 2 चेंडूवरती 10 धाव संख्या आली होती या 10 धाव संख्येने धाव संख्येद्वार धाव संख्या होती ती 36 आताचा मात्र निर्धाव चेंडू होता पण एक चोटी धाव मात्र घेण्यासाठी बाईच्या स्वरूपात एक धाव चोटी मिळवण्यासाठी यशस्वी होतो तो मात्र विठ्ठल धाव संख्या होती ती 37 लॉस ऑफ 1 विकेट तिसरं षटक प्रगती पथावर नितीन गोलंदाज मात्र आपलं काम पूर्ण करत असो बाकीच्या क्षेत्ररक्षकाने आपलं काम पूर्ण करायचं असतं हा मात्र सुंदर असा फटका निश्चितच फ्लॅट षटकार कारण की क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळ नाहीये हा 11 मिळून संघाचा सांघिक खेळ आहे धाव संख्या होती 43 लॉस ऑफ 1 विकेट सुरुवातीला शांत पद्धतीने विठ्ठल आणि सागर यांनी खेळी केली होती आता तिसऱ्या षटकावरती मोठे फटके हा मारेला उत्तुंग उंच फटका खाली क्षेत्ररक्षक काय होऊ शकते झेल पुन्हा एकदा सुटते अजूनपर्यंत चेंडू सीमारेषेकडे गेलेला नाही आणि हा चेंडू 4 धावांसाठी मला वाटतं आरोप 3 कॅच यांनी ड्रॉप केले होते पण कॅच ड्रॉप झाला हरकत नाही पण क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण आपलं सामर्थ्य दाखवावं लागेल चेंडू सीमारेषेकडे गेला नव्हता कॅच सुटला होता काय वांधा नव्हता काही प्रॉब्लेम नव्हता चेंडू मात्र सीमारेषेकडे जाण्यापासून अडवू शकला असतात कधी 2 या 3 धावा पण सामना जिंकण्यासाठी उपयोगी ठरतात धाव संख्या होती ती 47 आणि या सगळ्या संधीचा गैरफायदा मात्र घेतात ते मात्र फलंदाज विठ्ठल आणि रुपेश आता मात्र शेवटचं षटक वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचं षटक विनोद रुपेश आणि विठ्ठल सुंदर अशी फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी आता मात्र स्ट्राईकवर विठ्ठल 10 ते 11 पावलांचा रनअप विनोद यांच्याकडून सुंदर आणि झेलबाद पहिल्या चेंडूवरती विठ्ठल यांना बाद करतो तो मात्र विनोद सुंदर असं यष्टीरक्षक मानावं लागतंय सनराइज स्टार 11 संघाचं चेंडू मात्र सुंदर होता विठ्ठल याला पण कटबाय स्वरूपात मात्र झेलबाद होतो यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय आणि पहिल्या चेंडूवरती घडी गारद करतो तो मात्र विनोद स्ट्राईकवर गेलेला हा विठ्ठल परब मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग बॅट्समन नेम राम स्ट्राईकवर येतो तो मात्र राम नवीन फलंदाज वैयक्तिक 19 धावांवरती विठ्ठल बाद होऊन तंबूत पडतोय आता मात्र श्याम क्या करेगा काम देखते अभी के मैच में विनोद निर्धाव चेंडू कॉन्फिडन्स लेवल वाढवतोय तो मात्र गोलंदाज विनोद
158 संघाच्या फलंदाजाला रोखून ठेवतो या शिवाईच्या मैदानावरती विनोद. पहिलं 10 ते 11 पावलांचं रनअप होतं, आता 15 ते 18 पावलांचं रनअप घेतलंय, कारण की कॉन्फिडन्स लेवल तेवढीच इम्पॉर्टंट असते गोलंदाजाला. पुन्हा एकदा विनोद, गुटलेन पद्धतीचा चेंडू, 2 निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू विनोद यांचा. हा आता मात्र सन्मान देतो तो मात्र श्याम, आणि मात्र इथे रनआउट होतोय. सुंदरचं क्षेत्ररक्षण मानावं लागतंय सनराइज 11 संघाचं. राम मात्र इथे आउट होतोय. राम याची जागा घेण्यासाठी जातो मात्र नवीन फलंदाज ऋषिकेश. स्ट्रायकर मात्र एक फटाकेबाज फलंदाज अजूनही रुपेश पाटील. 4 चेंडू 15 धावांवरती वैयक्तिक खेळतो रुपेश पाटील. तीन चेंडूचा खेळ शिल्लक. विनोद अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी मार्फत, आणि मात्र इथे पंच दोन्ही हात समांतर करतात. स्वेअर चेंडूचा इशारा. या स्वेअर चेंडूनिशी धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 49, लॉस ऑफ 3 विकेट. विनोद 15 ते 18 पावलांचा रनअप. एका चेंडूवरती गडी गारद, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती रनआउट, आणि चौथा चेंडू मात्र इथे निर्धाव. सनराइज संघासाठी कमबॅक करतो तो मात्र विनोद. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 2च धावा दिल्यात विनोद यांनी, आणि एक गडी गारद केलाय आणि एक रनआउट केलाय. म्हणजे सुंदर गोलंदाजी मानावी लागते. ऍक्च्युली बघायला गेलं तर शेवटचं शतक म्हणजे हाणामारीचे शतक असतं, पण ते हाणामारीचे शतक पूर्णपणे रोखून ठेवतो 158 संघाला सनराइज संघाचा. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि मात्र दुसरा असा रनआउट करतो तो मात्र विनोद. धाव संख्या होते ती 50. संघाची धाव संख्या होते ती हाफ सेंचुरी म्हणजे 50. 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र या इनिंगचा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज वैभव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडासा खराब यष्टीरक्षक मानावं लागतं इथे. म्हणजे विनोद यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली होती. पंचांनी आताच्या धावा सांगायच्या आहेत. 2 धावा. या 2 धाव्याने धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 52. 52, लॉस ऑफ 4 विकेट. कौतुक करावं त्या विनोद या गोलंदाजाचं शेवटच्या षटकामध्ये. हॅलो. 53 धावांचं आव्हान ठेवलंय ते 158 छावा ग्रुप संघाकडे. सनराइज 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण टोळी सजवून घ्यायचंय. माफ करा 158 संघ छावा संघाने अतिशय शिस्तबद्ध संघ 158 छावा ग्रुप मैदानाचा ताबा घेताना 52 धावा करून 53 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते सनराइज 11 संघासमोर. 24 चेंडू 53 धावा. काय होऊ शकतं या सामन्यामध्ये.
पुढील सामना रायझिंग स्टार वर्सेस 5 स्टार 158. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ जमावायचंय टॉस साठी आणि आपापला संघ तयार ठेवायचा. हा सामना संपल्याबरोबर तुमचा सामना चालू होईल. यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार वर्सेस 5 स्टार 158. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे आणि हा सामना झाल्यानंतरच लगेचच रायझिंग स्टार आणि 5 स्टार दोन्ही संघांनी खेळाडू पक्षाचा ताबा घ्यायचा आहे. 158 शाळा संघाने क्षेत्ररक्षण दोरी सजवून घ्यायचं आहे. 40 मिनिटांमध्ये सामने संपवायचे आहेत. दोन्ही संघांनी कर्णधारांनी यांची नोंद घ्यायची आहे. 53 धावांचं आव्हान रायझिंग सनराइज 11 संघाच्या समोर. बरेचसे खेळाडू या शिवाईच्या मैदानावरती सकाळी येऊन सराव करत असतात. म्हणजे सराव परीक्षा दिल्यानंतर जेव्हा फायनल बोर्डला आपण एक्झामला जातो त्या पद्धतीची ही क्रिकेटची स्पर्धा. बऱ्याचशा खेळाडूंना या मैदानाचा पुरेपूर अनुभव असतो. कोणता चेंडू कोणत्या पद्धतीने वळवावा. यानंतर होणारा सामना रायझिंग स्टार वर्सेस 5 स्टार 158 आणि इथे नाणेफेकी करता येते मोरे सर आणि भरत सर. त्याचप्रमाणे या दोन्ही भरत सर यांच्या तर्फे नाणेफेकीचा कॉल जातोय. नाणेफेकीचा कॉल जातोय तो नाणेफेकी. त्याचप्रमाणे इथे रायझिंग स्टार आणि 5 स्टार 158 संघाला सन्मान चिन्ह देताना भरत सर. नाणेफेकीचा पंचांचा सामना. नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने गेलाय. रायझिंग. बॉलिंग रायझिंग स्टारच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पंचांचा सामना चालू करण्याचा इशारा. 53 धावांचं आव्हान 158 संघाचा गोलंदाज नेम राम. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. विठ्ठलकडे मात्र चेंडू सुंदर असा क्षेत्ररक्षक. पहिल्या चेंडूवरती एका धड समाधान मानावं लागतंय. स्ट्राईकवर मात्र आता एक नवीन फलंदाज नेम महेश. स्ट्राईकवर खेळतो महेश आणि अक्षय. थोडासा सन्मान देतोय. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एका धावेनिशी धावसंख्या होती ती 2-0 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीचा भार सांभाळतोय. राम यांचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू मात्र निर्धाव जातोय. पंच मात्र निर्णय फेटाळून लावताय. चेंडू निर्धाव. राम कमबॅक करतोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती 2-0 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकवर अक्षय. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू मात्र काही समजत नाही अक्षय यांना आणि पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र राम. कृपया सनराइजच्या सर्व 11 क्रिकेट प्रेमीकांना विनंती करतो की त्यांनी खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. सनराइज 11 संघ खेळाडू कक्षामध्ये तुमच्या बसण्याची सोय केलेली आहे. तिकडे बसून तुम्ही सामन्याचा आस्वाद घेऊ शकता. त्याचप्रमाणे युट्यूब चॅनलची इथे केबल केलेली आहे. केबल वरती कृपया पाय द्यायचा नाहीये याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. रामेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी होतोय. पंचांचा इशारा नक्कीच येईल या चेंडूवरती आणि आउट.
क्लीन बोल्ड. महेशला मात्र तंबूत पडतावं लागतंय सनराइज 11 संघाचा. म्हणजे एक असं घातक असं शतक म्हणावं लागतंय ते मात्र राम यांचं. आणि महेश यांची जागा घेण्यासाठी वाटतो नवीन फलंदाज सूरज. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती ती 3 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 3 अशी. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतोय सागर. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. उंच अशी त्यांची शरीरसृष्टी. आणि ह्या वर्षी मला असं वाटतं काहीतरी बदल केलाय 158 छावा संघामध्ये. उत्कृष्ट असे गोलंदाज, उत्कृष्ट असे फलंदाज या संघामध्ये दिसायला येत आहेत आपल्याला. आणि मात्र इथे धावचीत मात्र होतोय. थोडासा कॉल चुकतोय. सुंदरचं क्षेत्ररक्षण मानावं लागतंय. आणि फलंदाजाचा थोडासा कॉल चुकतोय आणि मात्र इथे धावचूक होतोय तो मात्र सूरजला मात्र तंबूत परतावं लागतंय. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज शिवकुमार. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो मात्र गोलंदाज सागर. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतो तो मात्र सागर. आणि सनराईजच्या फलंदाजाला रोखून ठेवतोय शिवाईच्या मैदानावरती तो मात्र सागर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच झेलवू शकली असती. सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागतंय. आणि पंचांकडे अपील फेटाळत आहेत. पंच मात्र इथे अपील फेटाळत आहेत. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. निश्चितच झेल होऊ शकली असती. धावसंख्या होती ती 6 अशी. कृपया केबल युट्यूबची केबल गेली आहे त्याच्यावर जरा साईडला राहा. आणि सनराइज 11 संघाला मी विनंती करतोय, वारंवार विनंती करतोय की खेळाडू पक्षामध्ये येऊन तुम्हाला बसण्याची सोय केलेली आहे. उगाच त्या उन्हामध्ये राहू नका. युट्यूबच्या केबल पासून थोडस लांब उभे राहा. सागर वारंवार गोलंदाजीमध्ये निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतो तो मात्र सागर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडासा पाठीवरून खेळण्याचा प्रयत्न होता अक्षय यांचा. चेंडू मात्र निर्धाव. आणि इथे मात्र 2 षटक समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 6 अशी. म्हणजे अशी खराब अशी फलंदाजी मानावी लागते ती सनराइज 11 संघाची. 6 चेंडूच्या धावसंख्या होती 6 अशी 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने 3रं षटक घेऊन येतो तो मात्र विठ्ठल यांचा पहिला चेंडू. डावखुरा फलंदाज शिवकुमार. 1 धाव निश्चित. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न पण सुंदर असे फेकी होते आणि एका धावावर समाधान मानावं लागते शिवकुमारला. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर अक्षयवरती थोडासा प्रेशर आहे असा दिसतोय. थोडासा ताण आहे कारण की भरपूर चेंडू निर्धाव गेलेत. विठ्ठल यांचा पुढचा चेंडू अक्षय यांच्यासाठी. वारंवार मात्र चेंडू निर्धाव. ताण मात्र वाढत चाललाय अक्षयच्या डोक्यावरती, मनावरचा. गोलंदाज आपलं काम मात्र पूर्ण करतोय. शॉर्टलेट पद्धतीचा चेंडू आपटला होता पण पंचांचा दोन्ही हात समांतर करताय. स्वेर चेंडूचा इशारा. पंच म्हणून काम पाहतात राजू अँड ब्रदर्स. एक अनुभवी पंच या शिवाईच्या मैदानावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू. आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 5 धावा केल्यात अक्षय यांनी. थोडासा त्यांना कान मंत्र देण्याची आवश्यकता आहे अक्षय यांना. मी वारंवार इथे सांगतोय की खेळाडूंना विनंती करतो की कृपया करून
खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा आणि त्या युट्यूबच्या केबल पासून साईडला व्हा आणि युट्यूबच्या कॅमेऱ्याच्या तिकडे जे जे खेळाडू आहेत त्यांनी कृपया सावलीमध्ये येऊन बसा. उगाच त्या उन्हामध्ये तुम्ही उभा राहू नका. ही वारंवार युट्यूब कॅमेरा जवळ उभा असणाऱ्या सर्व खेळाडूंना आणि प्रतिनिधींना तिथून बाजूला व्हायची विनंती आहे. कृपया तिथून तुम्ही बाजूला व्हा. इथे आपल्याकडे भरपूर सोय केलेली आहे बसायची. त्या वायरीमुळे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये व्यत्यय येते. युनिक लाईव्ह चॅनल युट्यूब घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा अनुभव घेऊ शकता. स्ट्रायकर मध्ये नवीन फलंदाज अमर झेलबाद झाला होता. पुन्हा एकदा अमर उंचाचा मालमत्ता निश्चित झेल होऊ शकतो का आणि हा झेलबाद वारंवार इथे धक्के बसताय ते सनराइज 11 संघाला. नवीन फलंदाज प्रथमेश अमर यांची जागा घेण्यासाठी. नक्कीच मला असं वाटतं की 158 छावा ग्रुप संघाने या वर्षी काहीतरी तरक्की केली आपल्या या संघामध्ये. तगडा असा आपला संघ बनवून ठेवलेला आहे. 53 धावांचं आव्हान असताना जेव्हा गोलंदाजीचा भार यांनी जेव्हा सांभाळला तेव्हा तिसरं शतक प्रगतीपथावर असताना फक्त 8च धावा दिल्यात या समोरच्या संघाला आणि 4 गडी गारद केलेत. निश्चित ओके. चेंडू मात्र निर्धाव जातोय. मात्र म्हणजे धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होती 8 अशी 4 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे सुंदर गोलंदाजी केली होती ती विठ्ठल यांनी. आता मात्र स्वतः मालक 158 छावा ग्रुपचे स्वतः मालक राधे गोलंदाजीचा भार सांभाळतात. मात्र राधे फुलटॉस पद्धतीचे चेंडू शिवकुमार यांच्या बॅट मधून केलेला षटकार. 6 धावेसाठी फुलटॉस चेंडूवरती चेंडू सरळ जातोय. 6 धावेनिशी धावसंख्या होती होती 14 अशी. म्हणजे 5 चेंडू 39 धावा. जवळजवळ हा सामना झुकतो 158 छावा ग्रुप संघाच्या वतीने. पुन्हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू पण मात्र इथे झेलबाद होण्याची शक्यता. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. झेलबाद होतोय. पहिल्या चेंडूवरती गडी गारद पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी गारद करतोय तो मात्र स्वतः मालक 158 छावा ग्रुपचा राधे. शिवकुमार यांची जागा घेण्यासाठी जाणार होतो नवीन फलंदाज मयूर. स्ट्राईकवर खेळण्यासाठी सज्ज आहे तो मयूर. म्हणजे या सामन्याची औपचारिकता बाकी. राधे यांचा पुढचा चेंडू सुंदरसा चेंडू होता. या चेंडूवरती सन्मान देतो आणि 1 धाव पूर्ण होते. एका धावेची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 15 अशी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 अशी धावसंख्या 5 गाड्यांच्या मोबदल्यात. राधे यांचा पुढचा चेंडू आणि मात्र क्लीन बोल्ड यॉर्कर पद्धतीचा चेंडू. स्वतः मालक 158 छावा ग्रुपचे संघ मालक राधे. जवळजवळ हा सामना आपल्या पारड्यामध्ये झुकवतो तो मात्र 158 छावा संघ. पुढील सामना रायझिंग स्टार विरुद्ध 5 स्टार 158. दोन्ही संघाने आपापले संघ तयार ठेवायचे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या संघाने हा सामना संपल्यावर
क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बॅट्स नितीन. म्हणजे आतापर्यंत राधे यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये 5 चेंडू मध्ये 8 धावा आणि इथे मात्र धावची. राधे मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून देतोय तो मात्र राधे, आणि धावचीत करतोय तो मात्र नितीन यांना. म्हणजे 5 चेंडू मध्ये 8 धावा, 2 गडी गारद आणि 1 धावचीत. आता नितीन यांची जागा घेण्यासाठी जातोय तो मात्र सोपान. स्ट्राईकवर मात्र मयूर. म्हणजे या सामन्याची औपचारिकता बाकी. शेवटचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचे चेंडू, पुढे मारण्याचा फटका निश्चितच झेल होऊ शकेल का? झेल बाद. म्हणजे या गोलंदाजीमध्ये 3 गडी गारद केलेत आणि 1 रनआउट आणि 8 धावा दिल्यात. ते स्वतः मालक 158 छावा ग्रुपचे राधे राधे राधे. पाणी घेऊन जायचंय पंचासाठी आणि हा चेंडू घ्यायचा आहे मॅनेजमेंट टीम. यानंतर होणार सामना, एक मोठा सामना, रायझिंग स्टार वर्सेस 5 स्टार 158 या दोन्ही संघामध्ये. आणि नाणेफेकीचा कॉल गेला तो रायझिंग स्टारच्या बाजूने. पुढील सामन्यात दोन्ही संघांनी स्टेज जवळ यायचं आहे. आपापला एक प्रतिनिधी स्टेजवर पाठवा लवकरात लवकर. सर्व खेळाडूंना आणि कर्णधारांना विनंती आहे की आपण इथे खेळाडू कक्ष बनवलेले आहेत. आता जो सामना झाला त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यासाठी मी अजय सरांना विनंती करतो. इलिगंट प्रीमियम लीगच्या बॅनर जवळ जायचं आहे. अजून कोण आहे का? त्याचप्रमाणे रमाकांत सरांना पण विनंती करतो या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यासाठी इलिगंटच्या प्रीमियमच्या बोर्ड जवळ जायचं आहे.